वेलकम टू माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लाईफच्या मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज तर चला, आज ना मी कमेंट वर मी ब्लॉग करते. म्हणजे तर ना एका ताईने मला ना कमेंट केली आहे, ते पण एक नाही 5 कमेंट केले आहे. 5 कमेंट केले ना, मला खूप छान वाटतं आणि आनंद सुद्धा होतोय की त्या ताईने माझा व्हिडिओ बघून 5 कमेंट केले आणि खूप रिक्वेस्ट केली आहे त्या कमेंटमध्ये मला की माझं म्हणजे मंदिर विषयी बोलले ते आणि मी देव कसे बसवले मंदिरामध्ये त्याविषयी बोलले. परत देवीला मी मंगळसूत्र घेतले त्याविषयीवर त्या ताईने मला सांगितलं बोलायला. परत झुला आहे कृष्ण जन्माष्टमीचाच व्हिडिओ बघून मला ताईने कमेंट केले आणि त्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी झुल्यावर कृष्णाला ठेवलेलं त्या झुल्याविषयीवर मला सांगितलं बोलायला. तर त्या ताईंचं सर्वात पहिला मी नाव घेते. त्या ताईंचं सायली बेराट त्यांचं आडनाव आहे आणि त्या ताईंनी मला कमेंट केली. तर त्या ताईंविषयी मी आता मेन गोष्ट सांगते. त्या ताईला सर्वात पहिला तुम्ही मला कमेंट केलं त्यासाठी थँक्यू आणि एवढे कमेंट केले त्याबद्दल मला खूप खूप आनंद होतो आणि त्याविषयीच मी हा ब्लॉग करते. तर सर्वात पहिला ना मी माझ्या देवांना मंदिरात कसं का म्हणजे बसवलंय त्याच्यावर मी ब्लॉग केलाय. तरी पण मी तुम्ही बोललाय ना त्या विषयावर मी त्या ह्याच्यावर मी ब्लॉग करेल, पण थोडं लेट होईल कारण आता गणपती बाप्पा येणार आहे माझ्याकडे. तर थोडी साफसफाई चालू आहे त्यामुळे तो ब्लॉग मी लवकरच आणेल, पण जरा लेट पण होईल, मला समजून घ्या प्लीज. दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या मंदिरात देवी आहे, त्या देवीला मी मंगळसूत्र घेतले. तर हे मंगळसूत्राविषयी मी बोलते. तर मंगळसूत्र ना मी बुलेश्वर मार्केटमध्ये मी गेलेली होती आणि त्या मार्केटमधून मी ते देवीसाठी मंगळसूत्र आणले, छोटेसे मंगळसूत्र. आणि ते मंगळसूत्र मला ना एक मंगळसूत्र 50 रुपयाला पडलाय. तर अशी मी 5 मंगळसूत्र आणलेले माझ्या मंदिरात देवी आहे त्यांच्यासाठी. तर ते बुलेश्वर मार्केटमध्ये भेटले मला. तुम्हाला बघा मार्केटमध्ये कुठे पण देवाचं सामान भेटतं तिथे भेटत असेल. मी पण खूप शोधत होती त्या मंगळसूत्र आणि मी त्या दिवशी ना अचानक मार्केटमध्ये गेली बुलेश्वरला. मला गणपतीचंच डेकोरेशनचं सामान घ्यायचं होतं त्या विषयावरच मी गेलेली. पण मला मग बुलेश्वर मार्केट फिरताना मला मग छोटे छोटे मंगळसूत्र दिसले आणि मग ते मंगळसूत्र ना काळ्या मण्यामध्ये पण होते. काळी मणी असतात ना, एक डवली असते. मग मला थोडं फॅन्सीमध्ये पाहिजे होते म्हणून त्या दुकानवाल्याला मी बोलली थोडं फॅन्सीमध्ये हाय का? ते म्हणाले हाय करून. तर तसे मला मंगळसूत्र भेटले. म्हणजे माझ्या मनात मी ठरवलेले तसे देवीला घातले. ते मंगळसूत्राविषयी झाले. आता म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मी कृष्ण देवाला झुल्यामध्ये ठेवलेला तो झुला कितीला घेतला. तर सर्वात पहिला सांगू कितीला घेतलेला मला तो आठवत नाहीये, पण मी कुठना घेतलेला ते मी तुम्हाला सांगते. मी दादरवरना घेतलेला. आपला कबूतरखाना आहे ना त्याच्या समोरच ना देवाचे पाट छोटे छोटे मोठे मोठे पाट छोटे छोटे झुले मोठे झुले त्या तिथे भेटतात. तर त्या दुकानाचं नाव सुद्धा मला माहीत नाही, पण कबूतरखान्याच्या समोरच देवाची म्हणजे छोटे छोटे देवाची मूर्ती पण भेटतात. तो दुकान अलग आहे आणि त्याच्याच बाजूला ना छोटे छोटे पाट मोठे पाट आणि झुले हे सर्व त्या दुकानात भेटतात. म्हणजे असं लागोपाठच आहे दुकानं. पण कितीला घेतलेला तर खरंच माहीत नाही, पण हा झुला घेऊन मला साधारण 4-5 वर्ष झाले आणि हा झुला हाय तसाच आहे अजूनपर्यंत. नाही काळा झालाय, नाही कुठे तुटलाय, नाही वाकडा झालाय, हाय तसाच आहे. तर हा झुला मला पण तेवढाच आवडतं तेवढा तेव्हा सायली ताईंना आवडला. तर खरंच खूप सुंदर आहे हा झुला. तर तिथनं मी घेतलेला. पण ठेवायची पण आपल्या म्हणजे ठेवायची एक पद्धत असते तशी मी ठेवते म्हणून तो अजूनपर्यंत तसाच आहे. आता हा म्हणायला गेलं ना तर हा व्हाईट कोटिंग सारखा आहे आणि खूप मजबूत हा झुला आहे. त्याच्यात माझे कृष्णदेव वर्षात ना एकदा झुला घेतात. झुला मी कसा ठेवते ना ते तुम्हाला मात्र मी सांगेल, म्हणून तो इतके वर्ष तसाच्या तसाच आहे. तर चला आता दाखवते मी कसा ठेवते. आता तर बघा मी असा झुला पॅक करून ठेवला आणि हा असाच राहणार. आता हा डायरेक्ट आता कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा मी काढणार. तर असं व्यवस्थित ठेवलं ना तर आपलं व्यवस्थित राहतं. आणि माझी ना पहिल्यापासून सवय कुठलीही वस्तू ना व्यवस्थित ठेवायची. मग ती योगिनीची खेळणी असून दे
नाहीतर माझी महत्वाची कुठलीही गोष्ट असून दे, नाहीतर मी असू दे. नाही हा त्या यायला जे हा आमचा शॉकेश आहे छोटासा. तर हा मी बघा इथे कोपऱ्यात एवढी जागा दिसते ना त्याच्यात ठेवते. एक तर मला आता असं व्हायला लागेल आलू अशी 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 येते. अशी कशी आहे सुंदर असा मंदिर, तो मला पण भरपूर आवडतो. आणि सर्वात पहिला मी माझे गणपती बाप्पा बसवले, ते म्हणजे डाव्या बाजूला आहे. आणि त्यांच्याच बाजूला ना महालक्ष्मी आई आहे आणि त्यांच्याच बाजूला विष्णुदेव आहे. आता दुसऱ्या पायरीवर आहे विठ्ठल आणि रुक्मिणी, त्यांच्या बाजूला आहे तुळजाभवानी आई आणि मग श्रीयंत्र ठेवले आणि महागौरी म्हणजे आपली दुर्गा माता. तिसऱ्या पायरीवर श्री स्वामी समर्थ आहे आणि शंकराची छोटीशी पिंडी आहे, मला खूप आवडते आणि मला खूप म्हणजे खूप आवडते. आणि त्यांच्याच बाजूला मी अन्नपूर्णा देवी ठेवले आणि असं छोटंसं माझ्याकडे मंदिर आहे. आणि 3 पायऱ्या आहे. 3 पायऱ्यामधून मी पहिल्या पायरीपासून सुरुवात तुम्हाला सांगितलीच. आणि लास्टच्या पायरीमध्ये असे तुपाचा एक दिवा असतो, त्यांच्या बाजूला मी घंटी ठेवते आणि मग छोटंसं तांब्या ठेवते देवांसाठी पाणी पिण्यासाठी. रोज चेंज करणं गरजेचं आहे, ते करते मी. आणि यांच्या बाजूला मी तेलाचा दिवा ठेवते. आणि हे माझे देव कसे वाटतात ते नक्की सांगा. आणि हे मंगळसूत्र पण मी तुम्हाला सांगितलंय, ती बुलेश्वर मार्केटमध्ये गेलेली होती मी आणि तिथनं मी छोटेसे मंगळसूत्र आणले, ते मी देवींच्या गळ्यात घातले.